बातमी सोलापूरमधून समोर येते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव आता बंद आहेत। तर वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता हा परिणाम दिसतोय। या बंदचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। दरम्यान आज बाजार समितीमध्ये व्यापारी आणि वाहन चालकांची बैठक सुद्धा होणार आहे। आपण पाहतोय एकूणच या सगळ्याचा परिणाम आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालेला आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्यांचे लिलाव बंद आहे। वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा हा परिणाम बोलला जात आहे। आणि सोलापूरमधून या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्यासाठी पूर्णतः देशामध्ये गाजलेली बाजार समिती म्हणून तिचं नाव घेतलं जातं। मात्र कांद्याचा जो लिलाव आहे तो काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता। ट्रान्सपोर्ट युनियनने जो संप पुकारलेला होता त्याचा थेट फटका जो आहे तो मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांना बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे काल इकडच्या व्यापारी आणि चालकांनी जे आहे ते इकडचे लिलाव जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। आणि त्यामुळे आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधलं चित्र बघू शकताय की प्रत्येक वेळेस गजबजणारी ही बाजार समिती आता सुनी असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर बघितलं तर काही ट्रक्समध्ये आणखी सुद्धा या ठिकाणी कांदा जो आहे तो लोड करण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतंय। आणि एकूणच आपण जर बघितलं तर जो शेतकऱ्यांना जो फटका बसणार होता तो आता काही प्रमाणात कमी प्रमाणात बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ट्रान्सपोर्ट युनियनचा जो संप आहे तो मागं घेतला असल्या कारणानं आज जे आपल्याला इकडे चित्र पाहायला मिळतंय ते सुनं जरी असलं तरी उद्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव जे आहेत ते सुरू होणार आहेत। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।